सर्व पालकांना सप्रेम नमस्कार. सेकंड युनिट टेस्ट एक्झाम शेड्यूल टू एक्झाम रिझल्ट प्रोसेस ही आम्ही आपणास दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. शैक्षणिक वर्ष 2025-26साठी आम्ही विद्यार्थ्यांना एक परीक्षा क्रमांक दिलेला आहे आणि त्या परीक्षा क्रमांकानुसार प्रवेशपत्र बघून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश दिला जातो आणि तो परीक्षा क्रमांक त्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी देण्यात आलेला आहे. जेव्हा विद्यार्थी परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश करतात त्यावेळेस आमचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका बघून त्यावरती स्वाक्षरी करतात, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या चुका कुठं होत आहेत हा त्यामागचा मुख्य उद्देश असतो. विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था कशी असावी त्यानुसार आम्ही एका परीक्षा केंद्रात 30 विद्यार्थी यानुसार ही बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना आतापासून बघून न लिहिण्याची सवय व्हावी, परीक्षेचं वातावरण त्यांना कळावं हा त्यामागचा या ठिकाणी उद्देश आहे. आमचे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका या ठिकाणी बघत असतात आणि नेमका त्यामध्ये काय चुका होत आहेत त्या शोधण्याचा या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत असतात. परीक्षा पद्धती कशी असावी, परीक्षेचं स्वरूप कसं असावं, प्रश्नपत्रिका कशा असाव्यात यासाठी आम्ही आपणास वारंवार प्रश्नपत्रिकेच्या बाबतीत प्रश्नपत्रिका पाठवत आहोत आणि त्यानुसार त्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत आहोत. परीक्षा विभाग प्रमुख आमचे करंडे सर व श्री लुटे सर हे सुद्धा परीक्षा अधिक सक्षमपणे कशी पार पाडता येतील यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. शाळा प्रशासनाच्या वतीने सुद्धा संस्थेचे अध्यक्ष व आम्ही सर्व शिक्षक ही परीक्षा विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची चांगली तयारी करता यावी यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत. या सर्व परीक्षेचे निकाल आम्ही दिनांक 27 सप्टेंबर 2025 शनिवारला दिले जाणार आहेत आणि आपणसुद्धा आपल्या पाल्याचा निकाल बघण्यासाठी शाळेत उपस्थित राहावं, वेळोवेळी आम्हाला सूचना कराव्यात आणि निश्चितच आम्ही बदल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत राहू. धन्यवाद.